हे कवर दाखव रे बाबा, कवर दाखव. ओरिजिनल आहे का? हो ओरिजिनल आहे. हो. तिला का नाही आणली? अरे का सहारा. तुम्ही एप्रिल नंतर नंतर पेमेंट वाढल्यानंतर तू तसं पण डिझाईन टाकणार आहे. मग मला मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपण नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण चाललो आहे, विचार करा तुम्ही कुठे चाललो आहे. कारण आपण निघालो आहे खाटू श्याम राजस्थान या देवस्थानाला भेट द्यायला निघालो आहे. आणि आपल्यासोबत आहेत आपले घरचे आणि या बाजूला आपल्या सोबत आहे प्रज्वल, अक्षय आणि स्वतः रोहित. आणि एकंदरीत आम्ही टोटल 10 जण आहेत आणि बाकीचे त्या बाजूला आहेत. तर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर ते लोक पण दाखवतो आणि पूर्ण ट्रिपमध्ये कसा आम्ही एन्जॉय करतो ते बघा आणि कसं जायचं ते पण बघा. आता आपली ट्रेन निघालेली आहे आणि आम्ही आता वेपर खायचंच काम चालू करतो. ट्रेन सुरू झाली का काम पण चालू. कसं पोटाचं काम पहिलं. जी आपलं ही स्लीपर सीट मिळाली आहे त्याच्यामध्ये आपले करमवीर भाई आणि राहुल भाई यांची खूप मेहनत आहे. अक्षय काय म्हणायचं तुला या सीट म्हणजे 2 दिवसात तुला रिझर्वेशन करून दिला, काय मत काय तुझं याच्यावरती, काय व्यक्त व्हायचं तुला? नाही, मी काहीच बोलू शकत नाही सध्या. आल्यानंतर आम्ही बोलू, तोपर्यंत मी शांतच आहे. हे बघा कशी सोय, डार्क फॅन्टसी. काय असा नाही रे तो. झोपून बघ अक्षय, झोपून बघ मजा येईल. नाही रे मऊ नाही वाटत मला, मऊ नाही. बसलं तरी पण हवा निघेल मा ना जे पण ती सांभाळशील कुठं तू? ते घेणार असेल तर थांबव. तुम्ही एप्रिल नंतर पेमेंट वाढल्यानंतर तू तसं पण डिझाईन टाकणार आहे. मग मला आताच क्लिअर कर ना. मी तुला असं म्हणून नाही टाकणार. जायचं तेव्हा मी तुला सांगेल, मला वाईट असेल तेव्हा मी जाईल. तू टेन्शन घेऊ नको. हां काय तुझा एवढा जीव काय का मॅडमचा? मॅडमचं ते जीव नाही जास्त आहे तुझं काय तरी विषय आहे बाबा. तुझं लय लाड एवढं प्रेमाने डिझाईन टाकून गेली मॅडम. सोनाला पहिले याला सांगणार काय गोल्ड आलंय काय करायचं. रोहित अरे तो दुसरा पोरग आहे रे, सेलला गोड आला ना. इन्क्रीमेंट करायचे असते ना दोघा सोबत म्हणजे काय आपलं भेटतं तुला. जेवायचं माझी काय काय बघ ना, कोण नाही प्रज्वल. खाली पण आहे त्याच्या हा खाली पण काहीतरी झाकण वाढवा. पेपर टाक ना, पेपर टाक नाही झाकण थोडं. काम घे ना भाई, तू चमच्यावर येते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता जयपूरमध्ये. एक 15-20 मिनिटात आपली ट्रेन. माहिती का साबण 2 आहे तेव्हा. एक सर्फ एक्सेल, डेटॉल. सगळा इकडे आता कुंकुम. हॉटेलमध्ये कोण पाठी? नवलाच निघायला लागेल. तेच मला नाही आमचं ते कंपल्सरी असतं.
यात्रीगण कृपया ध्यान दें, गाड़ी नंबर 1246 भगत ई कोठी से इंदौर वाया तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे जयपूर जंक्शनवरती आणि इकडनं आपण आता जाणार आहेत बाहेर आणि नाश्ता करून पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला दाखवतो कारण इथं आता थोडा आपल्याला फिरायला लागणार आहे सिंधी कॅम्पला जायचं आणि तिथून पुढे आपल्याला बसने पुढे जायचं तर चलो लेट्स गो. काय बोलतो काय नाही आम्ही आता पोहोचलो जयपूरला मस्तपैकी आम्ही आता जाणार आहे काय ते नाश्ता करणार भूक लागली आम्हाला झोप तर आमची पुरी झाली नाही तो ड्रायव्हर आमचा थोडासा दिला होता नवीन शिकत होता काहीतरी. तर मित्रांनो आपण पोहोचलो आता जयपूरला आणि इकडनं आपण सिंधी कॅम्पला जाणार आहे कारण खाटू श्यामला जाण्यासाठी सिंधी कॅम्पवरून बस निघतात तिकडनं 100 रुपये 80 रुपये नॉन AC आणि 120 रुपये AC असा फेअर आहे. तर आपण बघू तिथे जाऊ आधी नाश्ता करू कुठे नाश्ता करतो तो दाखवतो आणि पुढचा प्रवास दाखवतो. ए भाई कुछ तो बोल अपने इधर के भाषा में. ए भाई बोल लोग खाटू श्याम जा रहे हैं, हाँ भाइयों को बस स्टैंड छोड़ने जा रहे हैं हम खाटू श्याम वाली में. इस बस का 120 रुपये टिकट है बस. बस बस भाई धन्यवाद. राजस्थान आणि म्हणजे जयपूर म्हणालो की इकडं लोक बोलतात की गरमी आहे इकडं भरपूर पण इकडं भरपूर पावसाचा बघा तुम्ही बघू शकता वातावरण एकदम थंड वातावरण आहे. तुम्हाला जर यायचं असेल इकडे तर हाच बेस्ट टाईम आहे. तुम्ही पण लगेच उद्याच ट्रेन बुक करा या. जाण्यासाठी आम्ही आता एक मस्तपैकी बस AC बस आम्ही बुक केली आहे. भरपूर असा पेस घेतला आहे आणि बसण्यासाठी आणि बॅग ठेवण्यासाठी पूर्ण बस आमच्या जायदानी बुक केली आहे मस्तपैकी. अक्षय भाऊ आमच्या प्रजू भाऊ नाद करून टाकलं पूर्ण AC फुल AC TV पण आहे बघायला बघा काहीतरी युनिक थोडंसं गोदऱ्यावर येतो पहिला. मित्रांनो आपण जयपूर स्टेशनला उतरल्यानंतर जयपूरपासून सिंधी कॅम्पवरून कंटिन्यू बस चालू असतात AC बस चालू असतात. त्याचा फेअर आता काहीतरी 100 रुपये त्यांनी सांगितलं आम्हाला पर पर्सन आणि ACचे आणि जर का आपण नॉन AC केलं तर त्याचा अजून कमी. तर तुम्हाला जर का इकडनं जयपूरवरून रूट असेल बेस्ट रूट पाहिजे असेल तर सिंधी कॅम्पवरून कंटिन्यू 5-5, 10-10 मिनिटांनी बस चालू असतात. तर या आता आम्ही इकडे 4 जण पाठीमागे बसलो आणि बाकीचे पुढे तर आता तुम्हाला भेटतो पुढे गेल्यावर. नाही पण त्याला बोला कसं वापरायचं कसं काय गाडी वापरायचं तरी कशी काय एवढी 20,000 म्हणजे नको म्हणला गाडी म्हणला रिलायन्सचे पैसे आले असेल. गाडी मला वाटतं ते असंच फिरायला जायचं. म्हणजे रेमटवले बघी त्याला बोललो 20,000 रुपये चालले तू डिस्काउंट घे ना मध्ये डिस्काउंट घे. 4-5 लागेल ते नाही 4-5 लाख बस देखो ये फुल कमाई हो गई हमारी. हे कवर दाखव रे बाबा कवर दाखव. ओरिजिनल आहे का हो ओरिजिनल आहे हो तिला का नाही आणली नाही आणायची नाही बाई तिला पण. रोहित तू रे मागे आहे. चिन्हलगिरी नाही पटत हा चिन्हलगिरी नाही रोहितच्या हार्टवरती किस्सी आहे टॅटू केला टॅटू दाखव रोहित. दाखव रोहित काय नाही बघू दाखव ना मग काय आहे मी बघितलं सगळं आपण होतं. अंगोल तू अक्षय. तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे खाटू श्याम आणि इकडे बघू शकता आता आपण आंघोळ पण नसली अजून. आता आंघोळ होणार जाऊन रूमवरती फ्रेश वगैरे होणार आणि मंदिरात जाऊन तुम्हाला बाबाचं दर्शन घेणार. रोहित काय आहे मग कसं आहे चाललंय तुझं काय काय नाही खूप मजेत चालू आहे सगळ्या काही गोष्टी आपली ती कमानी वगैरे घे मस्तपैकी ब्लॉग मध्ये दिसलं तू मेन आहे रे मी काय नाही अक्षय आणि प्रज्वल दावा आणि हे बघा तुम्ही कामाने बघू शकता आपला तोरणद्वार इकडनं आपण एंट्री करणार होता. ए भाई कुछ तो बोल चल ओ भैया अरे कुछ तो बोल. अरे आपण बघू शकताय बाबाची निशाणी घेऊन लोक इकडनं रिंगसवरून खाटू श्याम 20 किलोमीटर पायी येतात. अरे का सहारा
मित्रांनो आता आपली तयारी झालेली आहे आणि आपण आता जाणार आहेत मंदिरात. प्रज्वल काहीतरी बघतो इकडे. निघू आणि तुम्हाला दाखवतो कसं दर्शन होतं ते. नाका बंद आहे का इधर? श्यामबाबाचं बघा बघा ते नाही आमको. इकडं